भक्तजन हो, आपण सर्वजण बाबासाहेबांचं भाषण ऐकायला आतुर झालेले आहात, त्यामुळे अगदी मी 2 मिनिटच तुमच्याशी बोलणार आहे. श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली इनामपत्रे आणि सनदापत्रे या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे. श्री मोरया गोसावी यांच्या संतपणाची, महासाधूपणाची ओळख महाराष्ट्राला, निदान चिंचवडकरांना तरी नव्यानं करून देण्याची गरज आज नाही आहे. मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने ते जगप्रसिद्धच आहेत. अशा या महासाधू मोरया गोसावींना मिळालेली सनदापत्रे किंवा इनामपत्रे हा आजच्या या पुस्तकाचा विषय आहे. 340 पानी या पुस्तकात 340 सनदा छापलेल्या आहेत. या सनदांमधलं सगळ्यात पहिलं पत्र जे आहे ते 1610 सालचं आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे कालानुक्रमाने शेवटचं पत्र 1842 सालचं आहे. म्हणजे जवळजवळ 250 वर्षांचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आज या पुस्तक रूपानं आपल्या सर्वांच्या पुढे येतोय. मूळ मोरया गोसावींनी इसवी सन 1561 साली चिंचवडला संजीवन समाधी घेतलेली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात संजीवन समाध्या खूप कमी संतांनी घेतल्या आहेत. आपण ओळखताच ज्ञानेश्वर महाराज किंवा संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज आणि मोरया गोसावी अशी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणं संजीवन समाधी घेतलेल्या संतांची खरं तर आहेत. मोरया गोसावींच्या समाधीनंतर या देवस्थानाच्या पीठावर येणाऱ्या व्यक्तीला मोरया गोसावी, मोरावा गोसावी, मोरोबा गोसावी, चिंचवडकर देव आणि श्रीदेव या उपाधींनी संबोधलं जातं आणि तशाच उपाधी असलेली ही सगळी सनदापत्र आहेत. या सगळ्या सनदा ज्या आहेत या मराठी राज्याच्या पूर्वसंध्येपासून, म्हणजे मी आत्ता सांगितलं 1610 सालापासूनच्या आहेत आणि त्या ब्रिटिश कालखंडापर्यंतच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व राजघराण्यांनी या सनदा चिंचवड देवस्थानाला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः शहाजीराजे, शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज, शाहूराजे, बाजीराव पेशवे, नानासाहेब, माधवराव पेशवे आणि यांच्याबरोबरच अनेक मराठा सरदारांनी चिंचवडकर देवांना इनामं दिलेली आहेत. या संपूर्ण कालखंडातील 2 समस्या आपल्याला सांगता येतील ज्या फार मोठ्या होत्या महाराष्ट्राच्या पुढं, म्हणजे महाराष्ट्रापुढे प्रामुख्यानं होत्या, त्या म्हणजे दुष्काळ आणि लढाया. या दोन्ही समस्यांमुळे महाराष्ट्राची भूमी अनेकदा विखुरली जायची आणि या दोन्ही संकटांच्या वेळी चिंचवडच्या या हिंदू देवस्थानाने या संकटग्रस्तांना मदत करून महाराष्ट्राच्या इतिहासात आपली भूमिका योग्य रीतीने बजावलेली आपल्याला दिसते. या संकट प्रसंगी अन्नछत्रे उभारून अन्नदानाचं फार मोठं काम या देवस्थानानं केलेलं आहे. त्यामुळे ही जी सनदापत्र आहेत या सनदापत्रांमधून पण ही अन्नछत्रे चालवण्यासाठीची शेतजमीन, गाईगुरांच्या चाऱ्यासाठी गायराने, फळे फुलं लावण्यासाठी जमिनी, रोज खर्चासाठी रोख रकमा, देवाच्या उत्सवासाठी देणग्या, नंदादीपासाठी तेल तूप आणि धान्य वाहतुकीसाठी परवाने, दस्तके असे विषय आलेले आहेत. आपल्या मराठी राज्यकर्त्यांनी या देवस्थानाला भक्तिभावानं आणि उदारपणे मदत केलेली आपल्याला या पत्रातून दिसते. या देवस्थानाची इनामे मुख्यतः पुणे आणि सुपे या परगण्यात होती, परंतु आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील चौल आणि भिवंडी अशी काही गावंही या देवस्थानाला इनाम होती. 3 मिनिटात मला. मुसलमान राज्यकर्त्यांनी म्हणजे निजाम, मुघल, आदिलशाही राज्यकर्त्यांनी सरदारांनी काही इनामं दिलेली आपल्याला समजते. ही इनामे सुरळीत चालावीत, देवस्थानाच्या इनामाला कोणी त्रास देऊ नये, कोणतेही कर देवस्थानावर लावू नयेत अशा स्पष्ट सूचना या सनदांमधून दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पत्रातून आपल्या अधिकाऱ्यांना बजावतात, मोरवा गोसावी हे देवांचे दास, सर्वोत्तमाची सेवा करून ते आमचे व आमच्या राज्याचे अभिष्ट चिंतितात.
त्यांच्या वाटेस न जाणे, त्यांच्या इनामास एक काडीची तोशीस न लावणे, कराचे काही पैसे जर चुकून तुम्ही घेतले असतील तर ते परत करावेत, त्यांच्याकडे अन्नछत्र चालते, त्यांच्या इनामास वाटे जाऊ नये. छत्रपती संभाजीराजे तर आपल्या एका पत्रात मोरावा गोसावींच्या इनामास वाटे जाल तर जीवे मारले जाल अशी ताकीद देतात. असे सर्व मराठी राज्यकर्त्यांनी चिंचवडच्या या देवस्थानाची काळजी घेतलेली या सनदापत्रांमधून दिसते. मोरावा गोसावींनीही शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या आधी जवळजवळ 23 वर्ष आधीच राजाधीश अशी उपाधी लावलेली चिंचवडच्या एका सनदेत आपल्याला पाहायला मिळते. आणि आज ज्या आपण शिवाजी महाराजांच्या गोब्राह्मण प्रतिपालक, धर्मपारायण अशा ज्या उपाध्या आज आपण म्हणतो, त्या सगळ्या उपाध्या मोरया गोसावींनी शिवाजी महाराजांना दिलेल्या आहेत. हे त्यांच्या सनदापत्रातून आपल्याला दिसेल. दरवर्षी महाराष्ट्रातल्या अनेक गावातून अर्धा मण तांदूळ, प्रत्येक गावातून अर्धा मण तांदूळ चिंचवड देवस्थानाला देण्यात येईल. म्हणजेच रयत पण चिंचवड देवस्थानाच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आपल्याला या सनदांमधून दिसते. चिंचवडच्या या देवस्थानाचा परिचय आपल्या महाराष्ट्राला आहेच, परंतु या पुस्तक रूपाने हा परिचय आज परत नव्यानं होत आहे. या पुस्तकाच्या रूपाने श्रीमंत महासाधू मोरया गोसावींची सेवा करण्याची संधी अजित पटवर्धन आणि मला मिळाली, याबद्दल मी देवस्थानांच्या विश्वस्तांचे, मुख्य म्हणजे सुरेंद्र महाराज देवांचे आभार मानते. शिवशाहीर बाबासाहेबांनी या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ करून आम्हाला ऋणीच केलं आहे. या सर्वांचे मी आभार मानते आणि आपलेही आभार मानते आणि थांबते. नमस्कार.